मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे आणि त्याच्याच नंतर मराठीचा पेपर सुद्धा कसा सोडवायचा याच्या संदर्भातला जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा मी आपल्या चॅनलवर येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे तुमच्या परीक्षेच्या अगोदर मी टाकून देणार आहे. ओके, पण आजचा हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये आपण जे काही नियम बदललेले आहेत त्या नियमांबाबत थोडीफार आता पुन्हा आपण एक उजळणी करून घेणार आहोत आणि अजून थोडीशी एक्स्ट्रा तुम्हाला माहिती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, तर पहिला नियम काय आहे आपल्या परीक्षेमध्ये की तुम्हाला परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर पोचायचं आहे. अर्धा तास अगोदर जर तुम्ही परीक्षा केंद्रावर जर पोहोचतात आहे म्हणजे एक्झाम हॉलमध्ये किंवा एक्झाम सेंटरमध्ये तर तुमची गडबड होणार नाही आहे. ओके, म्हणून काय करायचे, परीक्षेला जाण्याच्या अगोदर म्हणजे आपली जी काही आवराआवर आहे ती लवकर करून घ्यायची आणि एक्झाम सेंटरला वेळेच्या आधी म्हणजेच अर्धा तास अगोदर पोचायचं आहे. त्याच्यानंतर परीक्षेला जाताना तुम्हाला सोबत काय घेऊन जायचे, तर तुम्हाला सोबत तुमचं हॉल तिकीट, आत्तापर्यंत तुम्हाला हॉल तिकीट मिळालंच असेल, तुम्ही सोबत हॉल तिकीट घेऊन जायचे. त्याच्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स घेऊन जायचे आणि ओरिजिनल आधार कार्डसुद्धा तुमच्यासोबत ठेवायचे. तुम्ही असा विचार करणार की ओरिजिनल आधार कार्ड आहे मग झेरॉक्स घेऊन जायची काय गरज आहे, तर समजा बायचान्स जर त्यांनी जर झेरॉक्स जर विचारलं आणि जर एक्झाम सेंटरच्या आजूबाजूला जर झेरॉक्स सेंटर जर नसेल तर तुमची गडबड होऊ शकतो आणि त्याचा परिणाम इनडायरेक्टली तुमच्या परीक्षेवर होणार आहे. म्हणून हे सोबत ठेवा. लागली तर वेल अँड गुड, जर नाही लागली तर मग ती जी झेरॉक्स आहे ती नंतर तुम्ही कुठेही सबमिट करू शकता, पण आत्ता तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी असणं गरजेच्या आहेत. ओके, तर लक्षात असू द्या, आधार कार्डची झेरॉक्स, ओरिजिनल आधार कार्ड आणि तुमचं हॉल तिकीट जे आहे ते तुम्ही सोबत ठेवा. ओके, त्यानंतर जे काही आहे तुमचं हॉल तिकीट त्यावर इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. समजा बायचान्स जर माझ्याकडनं जर काही सांगायचं जर राहून जर गेलं तर ते गडबड नको व्हायला, मग तुम्ही काय करा, त्या आधार कार्डवर जे काही इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या म्हणजे तुमची गडबड होणार नाही. ओके, त्याच्यानंतर आपलं परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते बदललेलं आहे. म्हणजेच जे काही क्रम आहे, प्रश्नांचा जो काही क्रम आहे तो जरा उलटसुलट केलेला आहे. म्हणजेच कसा की अगोदरचं जुनं काही होतं त्याच्यामध्ये कसं होतं की तुम्हाला अगोदर ऑब्जेक्टिव्ह यायचे, ऑब्जेक्टिव्ह नंतर तुम्हाला ईमेल यायचा, तुम्हाला ईमेल नंतर तुम्हाला त्याच्यामध्ये लेटर नंतर तुम्हाला स्टेटमेंट नंतर तुम्हाला पॅसेज यायचा. पण आता त्यांनी क्रम बदललेला आहे. म्हणजे पहिल्यांदा ईमेल येतो, त्यानंतर पॅसेज येतो, त्यानंतर स्टेटमेंट येतं, त्यानंतर लेटर येतो आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्ह येतो. हा त्याचा क्रम आहे. ओके, याच्यासाठी पासिंग क्रायटेरिया वगैरे किती काय आहे हे सगळं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही चॅनेलवर जाऊन तो व्हिडिओ पाहू शकता. ओके, आता सुरुवातीला जे आहे ईमेलच्या अगोदर तुमचा सुरुवातीला 3 मिनिटाचा सराव पॅसेज येणार आहे. ओके, आणि हा सराव पॅसेज जो आहे याला काही मार्क्स वगैरे नसणार आहेत. हा फक्त तुम्हाला कीबोर्डची प्रॅक्टिस होण्यासाठी 3 मिनिटाचा तुम्हाला सराव पॅसेज मिळणार आहे. त्याच्यानंतर जे आहे तुमची परीक्षा समजा 9 वाजता पेपर चालू होणार आहे. बरोबर, तुमचा पहिला जो स्लॉट असतात ते आपले ते 9 वाजता समजा तुमचा पेपर चालू होणार आहे, तर 9 वाजण्याच्या 4 मिनिट अगोदर म्हणजेच 8:56 हा जो काही सराव पॅसेज आहे म्हणजेच ट्रायल पॅसेज आहे याची लिंक बंद करण्यात येणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही पेपरच्या 30 मिनिट अगोदर तुम्ही पोचायचे, कारण हा सराव पॅसेज तुमच्यासाठी कंपल्सरी आहे आणि तो तुम्ही सोडवल्याशिवाय तुमची पुढची जी एक्झाम आहे ती चालू होणार नाहीये. म्हणून परीक्षेच्या अगोदर तुम्हाला तिथे परीक्षा केंद्रावर काय करायचंय, हजर राहायचं आहे. ओके, त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जर तुम्हाला परीक्षेला जर उशीर जर झाला, ओके, जर तुम्हाला परीक्षेला जर उशीर जर झाला तर जेवढा उशीर तुम्हाला परीक्षेला होणार आहे तेवढं टाईम तुमच्या जो काही शेवटचा पेपर आहे म्हणजेच काय शेवटचा जो काही ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे, पेपर नाही, जो काही शेवटचा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न आहे त्या ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नांमधून तुमचा तो जो काही टायमिंग होणार आहे तो काय केला जाणार आहे, वजा केला जाणार आहे. म्हणजेच काय की तुमची परीक्षा 9 वाजता सुरू झाली, बरोबर, पण विद्यार्थी जो आहे तो 9:05 परीक्षा केंद्रावर हजर झाला.
ओके. तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार. जर तुम्हाला 5 मिनिटं जर उशीर जर झाला तर तुम्हाला परीक्षेला बसू दिलं जाणार. पण जेवढा तुम्हाला उशीर होईल, म्हणजेच किती, 5 मिनिटाचा तुम्हाला उशीर झाला, म्हणजे जेवढा तुम्हाला उशीर झाला तेवढा उशीर म्हणजे 5 मिनिटं तुमचा जो शेवटचा प्रश्न आहे ऑब्जेक्टिव्हचा, त्या ऑब्जेक्टिव्हच्या प्रश्नांमधून काय केला जाईल, वजा केला जाईल. ओके. आणि जर त्या विद्यार्थ्याला 5 मिनिटापेक्षा जास्त जर उशीर जर झाला तर त्याला परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. तुम्हाला फक्त किती मिनिटाची सवलत आहे, फक्त आणि फक्त 5 मिनिटाची. त्याच्यापेक्षा जास्त मिनिटाची तुम्हाला सवलत नाही आहे. ओके. आता त्याच्यानंतर तुमचा ईमेल चालू होतो. जेव्हा तुम्ही ट्रायल पॅसेज सोडवणार तर तुमचा ईमेल चालू होतो. ईमेल चालू झाल्यानंतर तो ईमेल तुम्हाला किती मिनिटाचा असतो, 5 मिनिटाचा ईमेल असतो. समजा तुमचा ईमेल जर 2 मिनिटामध्ये जर टाईप करून झाला तर तुम्ही 2 मिनिटामध्ये तो सबमिट करू शकत नाहीयेत, याची मात्र काळजी घ्या. आणि उगाचच तिथे त्या सबमिट बटनवर क्लिक करत राहू नका. शांत राहायचे 5 मिनिटानंतर, कारण 5 मिनिटानंतर तो ऑटो सबमिट होणार आहे. उगाचच क्लिक करू नका. आणि जर समजा एक्झाम हँग वगैरे जर झाली तर पुन्हा जो आत्तापर्यंतचा जो काही दिलेला वेळ आहे, जे काही तुम्ही 6 महिने किंवा आता आपली परीक्षा पोस्टपोन झाली एप्रिलची म्हणून तुम्ही जास्त वेळ दिलेला आहे, तर तो वेळ तुमचा फुकट जाऊ शकतो. ईमेल जो आहे तो ऑटो सबमिट आहे. ऑटो सबमिट झाल्यानंतर तुमचा डायरेक्टली पॅसेज चालू होणार आहे, पण डायरेक्टली पॅसेज चालू होणार नाहीये, तर तुमचा 30 सेकंदाचा काउंटडाऊन चालू होणार आहे. आणि तो काउंटडाऊन चालू झाल्यानंतर मग तुम्हाला पॅसेज टाईप करायला येणार आहे. ओके. आता सगळ्यांना पॅसेजची भीती असते, तर मी तुमची थोडीफार भीती दूर करण्याचा प्रयत्न करते. पॅसेज जो आहे तो पॅसेज टाईप करत असताना तुम्हाला नॉर्मली 2 सेटिंग्स असतात. कोणत्या, तर समजा जर 30चा जर पॅसेज जर असेल तर तुम्हाला 30ची जर टायपिंग जर असेल तर तुम्हाला 2 पॅरेग्राफ असतात ते, म्हणजेच काय, त्या दोन्ही पॅरेग्राफला तुम्हाला एक टॅब द्यायचे. आणि जर समजा 40चा जर टायपिंगची जर एक्झाम जर तुम्ही देता ते, तर तुम्हाला 3 पॅरेग्राफ येतात ते. मग 3 पॅरेग्राफसाठी तुम्हाला 3 टॅब द्यावे लागणार आहेत. मग हे सुरुवातीलाच देऊन टाकायचे. म्हणजेच कसं, सुरुवातीलाच म्हणजे कसं, आता पहिला पॅसेज टाईप करायला सुरुवात केली, मग टॅब दिला आणि टाईप करायचं. परत दुसरा पॅरेग्राफ टाईप करायला सुरुवात केली, टॅब द्यायचं आणि टाईप करायला सुरुवात करायची. अजून एक सेटिंग असते जस्टिफायची, पण ती आत्तापर्यंतच्या एक्झाममध्ये जस्टिफायची सेटिंग येत नव्हती. ओके. पण आता आजपासून नवीन नियमानुसार तुमची एक्झाम सुरू होणार आहे. पूर्ण तुमचा पॅसेज टाईप करून झाल्यानंतर तुम्हाला तो पॅसेज तुम्ही सिलेक्ट करा आणि एकदा फक्त जस्टिफायच्या ऑप्शनवर माऊस घेऊन जा. जर तो जर अनेबल जर असेल तर क्लिक करायची, जर अनेबल नसेल तर क्लिक करायची गरज नाहीये. म्हणजे फक्त तुम्हाला एकच सेटिंग करावी लागेल आणि ती म्हणजे कोणती, टॅब. पण चेक करायला काय हरकत आहे, जर असेल तर उगाच तुमचा सेटिंगमध्ये 1 मार्क जायला नको. ओके. पॅरेग्राफमध्ये कसं आहे, पॅसेजमध्ये कसं आहे, एक चूक तर तुमचा 1 मार्क जो आहे तो तुमचा कट होणार आहे. टोटल जो आपला जो पॅसेज आहे तो किती मार्क्सला आहे, 40 मार्क्सला आहे. आणि तुम्हाला पासिंग जी आहे ती 16 मार्क्सची, म्हणजे 40% पासिंग तुम्हाला ह्या एक्झामपासून त्यांनी दिलेली आहे. ओके. तर मग चुका कोणत्या, तर शब्दांच्या जागा बदलणे, म्हणजे त्यांचा क्रम बदलला, उलट सुलट मागे पुढे शब्द तुम्ही लिहिले तर ती तुमची एक चूक धरली जाईल. चुकीचा शब्द लिहिला, म्हणजे जो शब्द तिथे आहेच नाहीये तर तो तुम्ही लिहिला. त्याच्यानंतर समजा कॉमा आहे, स्वल्पविराम आहे किंवा कोलन वगैरे आहे, क्वेश्चन मार्क वगैरे आहे, असं जर तुम्ही जर काही लिहिलं नाही, तिथे आहे आणि तुम्ही जर काही जर लिहिलं नाही तर तुमचा तिथे जी काही आहे ती चूक धरली जाणार आहे. तर त्या मात्र गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. त्याच्यानंतर नेहमी मुलांना प्रश्न असतो की माझी समजा 1 लाईन राहिली, माझी 2 लाईन जर राहिली तर मग मी पास होऊ शकतो का, किंवा माझं जर पॅसेज जर पूर्ण टाईप जर नाही झाला तर मग मी पास होऊ शकतो का. तर हो, तुम्ही होऊ शकता, पण मी जे सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुम्ही नापास होणार नाही. म्हणजेच काय, समजा तुमची 1 लाईन राहिली आणि तुमच्या पॅरेग्राफमध्ये एकही चुकी नाहीये तर तुम्ही पास होऊ शकता. ओके. त्याच्यानंतर तुमच्या 2 लाईन राहिल्या आणि तुमच्या पॅरेग्राफमध्ये एकही चुकी नाहीये तर तरी सुद्धा तुम्ही काय करू शकता, पास होऊ शकता. ओके. पण लक्षात असू द्या, चुका होऊ द्यायच्या नाहीयेत. मग आता चुका कशा होणार नाहीयेत, तर आपल्याला काय करायचंय, बॅकस्पेस कमी वापरायचे.
ओके. आता तुम्ही बोलणार की मॅडम चुका पण करायच्या नाही आहेत आणि बॅकस्पेस पण कमी वापरायचं, हे कसं काय? तर मी मागच्या व्हिडिओमध्ये पण एक उदाहरण सांगितलं होतं की पॅसेज टाईप करताना तो आपल्या समोर जेव्हा काउंटडाऊन संपेल आणि आपला पॅसेज जेव्हा समोर येईल तर धाड त्याला टाईप करायला सुरुवात करायची नाहीये. म्हणजे तुम्ही पहिल्या सेकंदापासून तुमचा स्पीड वाढवता, तर तसं करायचं नाहीये. स्पीड जो आहे तो हळूहळू वाढवायचा आहे. सुरुवातीला स्लो टाईप करायचे आणि मग बरोबर तुमच्या बोटांना जी आहे ती गती पकडते, म्हणजे स्पीड पकडतो आणि बरोबर तुमचा दिलेल्या टायमिंगच्या म्हणजे 7 मिनिटाच्या अगोदर तुमचा नक्की पॅसेज टाईप होणार आहे. ओके. फास्ट टाईप करायची नाही, उगाचच गोंधळ करायचा नाहीये, त्यांनी तुमचा स्पीड कमी होतो. जर सुरुवातीला अशी धाड जर टायपिंग जर करायला जर सुरुवात जर केली तर शेवटच्या मिनिटापर्यंत तुमचा आपोआप स्पीड कमी होतो. आतापर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करताना हा अनुभव घेतलाच असेल. मग त्याच्यामुळे थोडं स्लो टाईप करायला सुरुवात करायची की ती बरोबर तुमचा जो स्पीड आहे तो पकडतो. आणि स्पीड पकडल्यानंतर मग जर समजा तुम्हाला असं समजतंय की माझा जो आहे तो एखादा शब्द चुकलेला आहे पॅसेज टाईप करताना, तर तो लगेच तुम्ही थांबवून तुमचा स्पीड थांबवून तो तिथे करेक्ट करायला जायचा नाहीये, म्हणजे बॅकस्पेस करायचा नाहीये. आता जो काही चुकलेला जे काही शब्द असतील, समजा 1 शब्द चुकला, 2 शब्द चुकले, 3 शब्द चुकले, तर हे लगेच तिथे दुरुस्त करायचे नाहीत. जेव्हा तुमचा पूर्ण पॅसेज टाईप करून होईल तर पूर्ण पॅसेज टाईप करून झाल्यानंतर तुमचा माऊस घेऊन तिथे जायचंय, म्हणजे जो शब्द चुकला असेल तिथे कर्सरने क्लिक करायचे, म्हणजे माऊसने क्लिक करायचे आहे, कर्सर तिथे न्यायचे आणि मग नंतर तुम्ही तो शब्द जो काय आहे तो तुमच्या बॅकस्पेस वापरून तो तिथे खोडायचा. पण अगोदर तुम्ही ती चुकी दुरुस्त करायची नाहीये. काय होतं, आपला चांगल्या प्रकारे स्पीड पकडतो आणि स्पीड पकडल्यानंतर तुम्हाला समजलं की माझा एखादा शब्द चुकलाय, मग चुकल्यानंतर आपण काय करतो, थांबतो आणि थांबल्यानंतर मग तो शब्दावर तिथे माऊस घेऊन जातो आणि तिथे बॅकस्पेसने तुम्ही काय करता, खोडण्याचा प्रयत्न करता आणि दुरुस्त करण्याचा प्रयत्न करता. पण त्या चक्करमध्ये काय होऊन जातं, आपला स्पीड पुन्हा कमी होतो आणि मग पुन्हा ती ग्रिप पकडायला किंवा पुन्हा तो स्पीड पकडायला जे आहे तो पुन्हा वेळ निघून जातो. मग लक्षात असू द्या, पटापट आपण टाईप करून घ्यायचे. पूर्ण पॅसेज आपला टाईप करून झाला की त्याच्यानंतर चुका ज्या काही आहेत त्या दुरुस्त करून घ्यायचेत. ओके. आणि लक्षात असू द्यायचं, जास्त चुका होता कामा नये. मग तुम्ही नक्कीच काय होणार आहात, या आपल्या पॅसेजमध्ये तुम्ही पास होणार आहात. ओके. त्याच्यानंतर तुमचा जो लेटर आहे त्या लेटरमध्ये तुम्हाला 15 चुका जे काही आहेत त्या तुम्हाला माफ असणार आहेत आणि जर तुम्ही 15पेक्षा जास्त चुका करता तर तुम्हाला 0 मार्क्स मात्र लेटरमध्ये भेटू शकतो. ओके. लक्षात असू द्या, चुका करायच्या नाहीत. पहिल्यांदा सगळं व्यवस्थित टाईप करून घ्यायचे आणि टाईप करून झाल्यानंतर मग तुमच्या जे चुका ज्या काही आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला वेळ भेटतो, तो वेळ तुम्ही तिथे तो मार्गी लावू शकता. पण सुरुवातीला एकदा स्पीड पकडल्यानंतर मात्र तिथे गडबड करायची नाहीये, थांबायचं नाहीये. पूर्ण पॅसेज टाईप करून घ्यायचा आणि नंतर चुका दुरुस्त करायच्या. ओके. मी तुमची बऱ्यापैकी भीती आता तुमची दूर केलेली असेल. खास करून पॅसेज संदर्भातच मुलांच्या मनामध्ये भीती असते. ऑब्जेक्टिव्ह संदर्भात जर तुमच्या मनात भीती असेल तर आपला टेलिग्राम चॅनेल आहे, त्या टेलिग्राम चॅनेलवर तुम्ही जाऊन ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स तुम्ही ते PDF आहे ती PDF डाउनलोड करू शकता. म्हणजे जर परीक्षेला तुम्ही अर्धा तास तिथे अगोदर पोहोचता तर आपला सरळ मोबाईल काढायचे, त्या मोबाईलमध्ये आपली PDF असेल ती PDF तिथे वाचत बसायचे. म्हणजे कोणाशीही चर्चा करण्याची गरज नाहीये, कारण तिथे चर्चा करत बसता तर सगळ्यांचाच मूड पॉझिटिव्ह असतो असं नाहीये, काही निगेटिव्ह सुद्धा असतो. तर मग कोणाशी चर्चा न करण्यापेक्षा ऑब्जेक्टिव्ह सरळ वाचत बसायचे तिथे आणि जेव्हा तुमचा टाईम होईल तेव्हा परीक्षा हॉलमध्ये जायचे आणि रिलॅक्स जा, स्वतःला शांत ठेवा. घरून निघताना माइंडसुद्धा शांत असायला हवं. पोट रिकामं नका ठेवू. पोटामध्ये काहीतरी म्हणजे थोडाफार नाश्ता का न होईना, हे मी तुम्हाला फार बारीक गोष्टी सांगते, पण याचा डायरेक्टली परिणाम जो आहे तो तुमच्या परीक्षेवर होऊ शकतो. तर रिलॅक्स जा. परीक्षेच्या अगोदर तिथे पोहोचा, म्हणजे उगाचच गाडी लेट झाली, मी तिथे वेळेवर पोहोचलो नाही, मग याच्या सगळ्या गोष्टीचा जो परिणाम आहे तो तुमच्या परीक्षेवर होऊ शकतो. ओके. म्हणून ते व्यवस्थित सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित करून घ्या आणि परीक्षा हॉलवर पोहोचा. तिथे पोहोचल्यानंतर तुला काय येतं, मला काय येतं वगैरे ह्यावर चर्चा न करता सरळ आपल्या PDF काढायची आणि PDF जी आहे ती आपली वाचत बसायची, की जेणेकरून ऑब्जेक्टिव्हचंही त्यांनी तसं कमी केलेलं आहे. 25 मार्क्सचे ऑब्जेक्टिव्ह आहे, त्याच्यापैकी तुम्हाला 10 मार्क्स पडले पाहिजेत. म्हणजे 15 जरी चुकले तरी सुद्धा तुम्ही पास होऊ शकता. पण इतर ठिकाणी